हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. संजीवनी 40+ रॉयल स्पोर्ट्स तथा अमोल नीरज मूर्ती उल्वे आयोजित रुपेश शेठ पाटील पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आहेत आणि त्यांच्याच नावाने या चषकाचं कालपासून आपण ही स्पर्धा पाहतोय. सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. रुपेश शेठ पाटील चषकामध्ये सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगा विरुद्ध कोपरोली 11 कोपरोली अशी लढत तुमच्या समोर पाहायला मिळते. दोन चांगले पटके आजच्या या पहिल्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलेत आणि हा येतोय सलग दुसरा चौकार प्रितेश पाटीलच्या बॅटमधून. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. आज गणरायाला वंदन करून महाराष्ट्राच्या आराध्यदैवत राजे शिवछत्रपती यांच्या चरणी नतमस्तक होऊन जाऊया आजच्या या मॅचकडे, जिथे दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. चांगली गोलंदाजी यावेळेला बॉलर भूषण पाटील षटक क्रमांक पहिला हाताळत असताना पॉवर प्लेच्या दरम्यान हे पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी बॅकवर्ड पॉइंट सज्ज ठेवण्यात आलेला आहे. गलीच्या रिजनमध्ये त्याला तैनात करण्यात आले. पॉइंट लेग क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये. बोल तयार भूषण. वेगाने टाकलेला बॉल ओरपीच होता, समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ रिजनला, झेल पकडला जाईल. पहिला धक्का आणि फलंदाज प्रितेश पाटील आउट. थँक्यू. आज आपल्या मुख्य व्यासपीठावर अनेक समालोचक पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा मडवी सरांना भेटण्याचा योग आला. एक दिग्गज जुने जाणते समालोचक, आपलं सहर्ष स्वागत. आमच्या मुख्य व्यासपीठावर महागुरू महादेवजी गडगे उपस्थित आहेत. सूत्रसंचालक, निवेदनाची जबाबदारी, त्याचबरोबर एक उत्कृष्ट समालोचक, आणि आज ते देखील या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत. त्याचबरोबर संदीपजी पाटील इथे उपस्थित आहेत, अध्यक्ष रायगड समालोचक संघटनेचे, त्यांचं सहर्ष स्वागत. आणि रिवॉल्व मात्रे इथे उपस्थित आहेत, आपलं स्वागत. आज समालोचकांची फौज इथे आपल्याला रिझवताना दिसतील. या समालोचनाच्या माध्यमातून सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव विरुद्ध कोपरोली 11 कोपरोली अशी लढत पाहायला मिळते आणि पहिला धक्का बसलाय कोपरोली 11 कोपरोली या टीमला. प्रितेश पाटील हा बाद होतोय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 10. पहिले षटक इथे संपले. केतन मेहर आता गोलंदाजी करण्यासाठी येईल. मागचा आठवडा टीम सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगावसाठी खूप चांगला गेला. गोटची स्पर्धा त्यांनी गाजवली, उपविजेतेपद तिथे पटकावलं. बामणडोंगरीची स्पर्धा याच क्रीडांगणावर त्यांनी विजेतेपद पटकावलेलं आहे. केतनला मला वाटतं तिथे मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळाली. तर हा खेळाडू या क्रीडांगणावर मागच्याच आठवड्यामध्ये खूप चांगला खेळलाय. तर पाहूया आता तो कसा खेळतोय. ओव्हर द विकेट पहिला बॉल आखो टप्प्याचा होता, हुक केलाय, बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. केतनचं भव्य स्वागत. पहिल्याच बॉलवर येतोय उत्तुंग षटकार. चांगलं टायमिंग. पहिल्याच बॉलवर थोडासा बॅकफुटला जात असताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चेंडू उडवलाय. 6 धावा तिथे मिळतात. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 16. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना केतनचं अतिशय चांगलं स्वागत केलं निखिल मात्रेने. प्रितेश आणि निखिल ही सलामीला जाणारी जोडी होतीच. प्रितेश आऊट झाला. निखिलने आता जबाबदारी स्वीकारली आहे कोपरोली 11 कडून आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. मॅन्डेटरी पॉवर प्ले सध्या सुरू आहे. ऑफ साईडला आपण क्षेत्ररक्षणाची रचना पाहतोय. लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक ठेवलाय. दुसरा डॉट बॉल टाकलाय. लगेचच कमबॅक करण्याची संधी इथे होती आणि ती प्राप्त करून दिली आहे गोलंदाजीमध्ये केतनने. ही
हे महत्वाचं आहे. एक षटकाराला एक मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक एक लॉंग ऑन आहे. 3 क्षेत्ररक्षक बाहेर. पुन्हा एकदा शफल झालाय. पुन्हा एकदा बॉल उडवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा बॉल अगदी 1 फूट बाहेर पडलाय. पंचांचा इशारा आहे तो षटकार. थँक्यू डीजे सूरज. षटकार इथे येतोय. चांगली बॅटिंग इथे करत असताना फलंदाज निखिल म्हात्रे. विशेष म्हणजे हेरतोय. बॅकफुटला जात असताना दिशा दिली आहे. दोन्ही फटक्यांवर टायमिंग चांगलं होतं. या षटकाराच्या पद्धतीने रन झालेत आता 22. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आवश्यकता होती का हाच प्रश्न असेल आणि इथे येतो डॉट बॉल. दाते सर, आमच्या तरगर गावातील उद्योजक श्रीयुत यशवंत ओळेकर, त्याचप्रमाणे ओवळे गावातील मदन पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. सुरुवातीला दोघांचं सहर्ष स्वागत करतोय. सलग 2 डॉट बॉल आता इथे टाकलेत. हे दबाव बनवतील आणि दबाव बनला पाहिजे. ज्या पद्धतीने 2 षटकार आले या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याची संधी आहे. करावं लागेल. ओव्हर पिच बॉल होता. कव्हर पॉइंट वरून उडवलाय. बॉल चालला सीमारेषेच्या लगत. 2 क्षेत्ररक्षक धावतात. 2 रनची संधी निर्माण झाली. 2 रन मिळतील. फलंदाज निखिल म्हात्रे चांगली बॅटिंग करत असताना मेरिटवर 2 षटकार त्याने ठोकलेत. त्यानंतर कव्हर पॉइंटला दिशा दिली. तिथे 2 धावा मिळाल्यात. हे षटक थोडंसं महाग ठरलं. या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्या केतन मेहरने. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. 12ची सरासरी गाठली कोपरोली 11ने. धावा केलेल्या 24. फलंदाज बाजाला 1. हॅलो हॅलो. तर दाते सर, तुम्हाला अधूनमधून मी जरा त्रास देईन, जरा क्षमा करा. तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या स्पर्धेकरता ज्यांचं फार मोठं सहकार्य लाभलेलं आहे आणि विशेष म्हणजे 1 आणि 2 तारखेला ज्या 40+ मॅचेस होणार आहेत त्याकरता प्रिन्स इंटरप्राइजेसचे मालक श्री सिकंदर अनंत पाटील उलवे यांचेकडून 40+ त्या मालिकेसाठी किंवा सामन्यांसाठी त्यांचेकडून मालिका विरास टीव्ही देण्यात येणार आहे. तेव्हा धन्यवाद सिकंदरजी पाटील, मनापासून तुमचं अभिनंदन आणि आभार. तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर 24-24. तिसरं षटक सुरू होईल. खूपच चांगली खेळपट्टी, खूपच चांगलं क्रीडांगण, दर्जेदार असं आयोजन. आदरणीय श्री रुपेश शेठ पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. संजीवनी 40+ ची मिळालेली 7 आणि त्याच्यानंतर हे भव्य दिव्य आयोजन तुमच्या समोर. आज अतिशय महत्वाचा दिवस. मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. पहिला सामना तेवढाच हाय व्होल्टेज होईल, याच्यामध्ये शंका नाही. तिसरं षटक भूषण पाटील, पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं संघाकडून तिसरं षटक टाकताना दिसेल. बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक धावतोय. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे जाईल आणि हा येतोय चौकार. आतापर्यंत तिन्ही जे फलंदाज आहेत कोपरोलीचे त्यांनी मोठ्या फटक्याने सुरुवात केली. पहिल्या बॉलवर प्रितेशने 2 रन घेतल्या होत्या. निखिलने षटकार ठोकला होता आणि आता हितेशने चौकार ठोकलाय. चांगली फलंदाजी करत असताना टीमची धावसंख्या 28 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. डीप कव्हर पॉइंटला कॉमेंट्री बॉक्सच्या समोर एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. ऑन साईडला मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ ठेवला. एक्स्ट्रा कव्हर खाली. फुलर लेनचा बॉल होता. बॅटची आतमधली कडा घेतली. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल. या सिंगलच्या जोरावर धावा झालेल्या आहेत. स्कोर बोर्डवर 29-29. खूप चांगलं गुणलेखन. आमच्या बरोबर गुणलेखक मित्र मोरावे गावचे दिलीप शेठ पाटील यांचं इथे आगमन झाल्याचं कळतंय. मी त्यांना विनंती करतोय, आपण अतिथी कक्षामध्ये येऊन असनस्त व्हायचं आहे. दिलीप शेठ पाटील, मोरावे गाव. प्रणय म्हात्रे आमच्या बरोबरीने इथे गुणलेखकाची भूमिका पार पाडताना दिसतात. त्याचबरोबर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. खूप मोठी उपलब्धी त्यांना देखील प्राप्त झाली, त्याच्यावर नक्की चर्चा करू ज्यावेळेला हे तिसरं षटक संपेल. भूषण पाटील इथे गोलंदाजी करत असताना ओव्हर नंबर 3 मध्ये टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 29-29. सध्या स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सेट बॅट्समन निखिल म्हात्रे ज्याने 2 षटकार ठोकलेत.
फटका समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, बॉल जज करतोय, वन बाउन्स सीमारेषा पलीकडे जाईल आणि हा येतोय चौकार निखिलच्या बॅटमधून. धन्यवाद डीजे सूरज. अतिशय रास्त अशी मागणी आपल्या आगरी कोळी भूमिपुत्रांची. आणि इथे चौकार मात्र येतोय फलंदाज निखिल मात्रेच्या बॅटमधून. समोरच्या दिशेने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता, परंतु त्याच्यापर्यंत बॉल पोहोचलेला नाहीये. बॉल सीमारेषा पार जातोय. 4 धावा मिळतात. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 33. चांगली फलंदाजी करत असताना निखिल मेरिटवर सध्या सगळे फटके त्याच्या बॅटमधून आलेत. स्टान्स पहा त्याचा, अगदी वाकून फलंदाजी करण्यासाठी जाणला जातो, परंतु फटके चांगले सजवलेत. पुढे टाकलेला बॉल, यावेळेला कव्हर ड्राईव्ह दाखवला. क्षेत्ररक्षक आहे, स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या गॅपमध्ये फंबलिंग होते, तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न. प्रफुल्ल मोकळ तिथे होता लेफ्ट आर्म सीमर या टीमचा, परंतु अजूनही आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलेला नाहीये प्रफुल्ल. एक चांगला घातक फलंदाज. रणनीती मात्र मिळताना दिसतील. निखिलला 2. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 35. सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव खूपच चांगला खेळलाय मागच्या आठवड्याच्या दरम्यान हा संघ. चांगली स्टारकास्ट आहे टीमकडे, यंग प्लेअरचा भरणा चांगला आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न, चुकीचा फटका निवडला, तत्पूर्वी 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. पाहूया पंच लेग बाईटचा इशारा इथे कळवतायत. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. नीरज रणावत सर आणि त्याचबरोबरीने संदीप पालकर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेत नीरज रणावत यांना तुम्ही पाहताय. तर स्ट्रायकिंग एंडला सध्या संदीप पालकर, वेगळीच अदाकारी त्यांची असते पंचांच्या भूमिकेमध्ये. चांगले पंच या स्पर्धेमध्ये. टीमची धावसंख्या 36. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. शेवटचा चेंडू शिल्लक. प्रणय आम्हाला माहिती देतात या ओव्हरचा. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवण्यात आलाय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे हितेश, ज्याने 2 चेंडू फेस केलेत. 250च्या स्ट्राईक रेटने 5 धावांवर खेळतोय. फुल टॉस होता, यावेळेला स्लॉक स्वीप केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. जजमेंट खूप चांगला आहे प्रवीणच्या माध्यमातून. फलंदाज मात्र हितेश मात्र आउट. रुपेश शेठ पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा चषक आपल्या समोर. रुपेश शेठ पाटील चषक 2021-22 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. हितेश दरम्यान मोरावे गावातील आदरणीय दिलीप शेठ यांना मी विनंती करतोय पुन्हा एकदा, आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. दिलीप शेठ, मोरावे गाव. प्रफुल्ल मोकळ, जसा मी मगाशी उल्लेख केला की हा गोलंदाज गोलंदाजीसाठी येईल. फलंदाजी तो चांगली करतो, एक आक्रमक खेळाडू आहे आणि त्याच्या हातामध्ये आता हे 4थं षटक सोपवण्यात आलंय. मी मगाशी चर्चा करत होतो 24 लाईव्ह इव्हेंटची आणि नुकतेच त्यांनी 150K सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहेत. 1.5 लाख सबस्क्रायबर त्यांचे पूर्ण झालेले आहेत. तर आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर्वच प्रेक्षक राजांचे की ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि खऱ्या अर्थाने तुम्ही आनंद घेतलात या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या टेनिस बॉल क्रिकेटचा.
मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी कव्हर केल्यात. 150K त्यांचे पूर्ण झालेले आहेत आणि त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सिल्वर बटन त्यांना मागेच मिळालेलं आहे. 10 लाख सबस्क्रायबर गोल्ड बटन त्यांच्या हातामध्ये येईल याच्यामध्ये शंका नाही. आणि असंच प्रेम तुमचं राहिलं तर तो देखील पल्ला लवकरच 24 लाईव्ह इव्हेंट पार करेल. यावेळेला मागे खेळलाय, फटका हुक केलाय, बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स येताना दिसतील, इथे मिळतील 4 चौकार. दहा चेंडूमध्ये 24 धावांची खेळी केली आहे निखिल म्हात्रेने 240च्या स्ट्राईक रेटने. यावेळेला काय फटका होता, स्कूप करत असताना मागे पाठवलाय बॉल फाईन लेगला. हा येतोय तिलक रत्ने दिलशान स्टाईलने स्कूप, हा येतोय चौकार. टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतातले हे आधुनिक फटके आहेत. रॅम शॉट, स्कूप शॉट, पॅडल स्कूप, रिव्हर्स पॅडल स्कूप, हे काही जे फटके आहेत थोडीशी जोखीम असते, परंतु हे जोखीमने भरलेले फटके देखील फलंदाज लिलया मारतो. त्याच्यावरून त्याचा कॉन्फिडन्स स्पष्ट दिसतो. आत्मविश्वास ज्याला म्हटलं जातं मराठीमध्ये, त्याच आत्मविश्वासाने आतापर्यंत फलंदाजी केली. 11 चेंडूमध्ये 28 धावांची खेळी साकारत असताना निखिल म्हात्रे टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 44. चांगली फलंदाजी निखिल यांच्याकडून. शॉर्ट बॉल आणि याला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे, उत्तुंग षटकार. 50 अप, अर्धशतक पूर्ण झालंय कोपरोली 11 कोपरोली या टीमचं. आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक महत्वाची भूमिका निखिल म्हात्रेची आहे. दमदार बॅटिंग त्याच्या माध्यमातून आतापर्यंत करण्यात आली आहे. चांगला खेळलाय. 12 चेंडूमध्ये 34 धावांची आक्रमक नेत्रदीपक खेळी त्याने आतापर्यंत साकारली आहे. निखिल म्हात्रेचं योगदान चांगलं आहे. टीमची धावसंख्या अर्धशतक पूर्ण होते, 50 धावा. 3 ओव्हर 36 धावा होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14. एक एलबीची धाव काढली ना मित्रा, एक लेग बायची धाव काढली. 36 होत्या 3 ओव्हर. पहिल्या ओव्हरमध्ये 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14, तिसऱ्या ओव्हरमध्ये 12, त्याच्यामध्ये 2 चौकार, एक डबल, एक लेग बाईज आणि एक सिंगल, अशा 12 धावा होत्या. त्यामुळे 36 धावा होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आल्या 14 आणि त्याच्यामध्ये एक ऍड, 51 धावा झाल्यात, 51. 51 धावा स्कोर बोर्डवर. त्यामध्ये दमदार खेळी साकारत असताना निखिल म्हात्रे. वैयक्तिक 34 धावा त्याच्या खात्यामध्ये आहेत, 51 धावा टीमच्या खात्यामध्ये आहेत. आणि नवीन फलंदाज बंटी पाटील आता स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज होईल. एक चांगलं लक्ष प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सकाळच्या सत्रामध्ये. असं वाटलंच नाही कुठेतरी सकाळच्या परिस्थितीचा फायदा गोलंदाज घेत असताना दिसले. त्यामध्ये कारण आहे निखिल म्हात्रे. दमदार खेळ. बॅकफुटला जात असताना कट केलाय, पॉइंट मधून बॉल निघतोय. क्षेत्ररक्षणाने भरपूर चांगला अंदाज लावला तिथे आणि बॉल जसा टर्न होईल त्याच्या हातामध्ये जातोय. अभिषेक होता तिथे, तोपर्यंत 1 रन मिळते. नेक्स्ट मॅच आहे बामण डोंगरे आणि सारसोळे क्रिकेट क्लब. दोन्ही टीमच्या कर्णधारांनी टॉस साठी उपस्थित राहायचं. हा पहिला कॉल आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनला. पहिलं सत्र जसं संपेल टॉस केला जाईल. टीम बामण डोंगरी त्याचबरोबर टीम सारसोळे दोन्ही टीमच्या कॅप्टननी उपस्थित राहायचंय. प्रफुल्ल मोकळ. फुलर लेनचा बॉल खूप चांगला ड्राईव्ह इथे दाखवत असताना कव्हर ड्राईव्ह इथे दाखवलाय आणि व्ही शेप मध्ये फलंदाजी केली. हे मात्र विशेष. निखिलने कुठलेच जे फटके आहेत ते आडव्या बॅटने खेळलेले नाही आहेत. समजदारीचं क्रिकेट त्याने दाखवलं. या ओव्हरमध्ये त्याने शेवटच्या बॉलवर सिंगल घेतली, स्ट्राईक ठेवली. अशा पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 53.
अगदी बरोबर आहे. नवी मुंबईच्या विमानतळाला त्या दिबा पाटलांचं नाव. आमच्या मनानं घेतलंय ठाव, विमानतळाला फक्त दिबांचंच नाव. खूप चांगलं संगीत इथे आमच्यापर्यंत पोहोचवत असताना डीजे सूरज अशा पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 53. 5वं षटक, अंतिम षटक आपल्या समोर येईल आणि गोलंदाजीसाठी आलाय आतिश म्हात्रे. परंतु त्याच्या समोर तेवढाच आक्रमक फलंदाज निखिल म्हात्रे खेळताना दिसेल. निखिल अर्धशतक साजरं करेल का? निखिलने आतापर्यंत दमदार फलंदाजी केली. टान्स जर त्याचा पाहिला तर एक वेगळी छबी त्याच्या टान्समध्ये पाहायला मिळते. उंची थोडीशी कमी आहे, परंतु ज्या पद्धतीने तो खेळतो अगदी वाकून बॉलवर शेवटपर्यंत नजर ठेवतो आणि त्यानंतर त्याचे फटके कन्वर्ट करत असताना दिसला. एलिव्हेशन चांगलं मिळालं, त्याच्या प्रत्येक फटक्यामध्ये रन येत असताना दिसत आहेत. खोऱ्याने धावा करत असताना निखिल. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 53. शेवटचं षटक खूपच निर्णायक षटक, कारण अर्धशतक पहिलेच फलकावर लागले, त्यामुळे दबाव असेल नक्की बाबा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगावर. बॅकफुटला जात असताना कट केलाय. व्हॉट अ शॉट! बॉल सीमा रेषेच्या लगत अडवण्याचा प्रयत्न आणि अखेर बॉल गेला सीमा पार आणि हा येतोय चौकार. च्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजेच राजा शिव छत्रपती महाराज. हे दैवत आमचं छत्रपती. खूप चांगलं गीत इथे आणि याच दरम्यान एक चांगला चौकार. या चौकाराच्या मदतीने धावा झाल्या स्कोर बोर्डवर 57. 15 चेंडूमध्ये 39 धावांची आक्रमक खेळी साकारत असताना फलंदाज निखिल म्हात्रे ही इज ऑन फायर नाव. पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना कट केला. चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. अपरकट. क्षेत्ररक्षक धावतोय बॉलच्या मागे. झेल घेण्याचा प्रयत्न. खूप चांगला झेल टिपला गेला. अभिषेकच्या माध्यमातून फलंदाज बाद होईल. निखिलचा चांगला खेळ. अखेर तो आउट होतोय. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 57. वाह, सकाळ अगदी प्रसन्न प्रफुल्लित करण्याचा प्रयत्न इथे डीजे सूरजच्या माध्यमातून. आणि इथे आणखीन एक मोठा धक्का बसलाय. निखिल जो सेट बॅट्समन होता तो आउट झाला. 16 चेंडूमध्ये 39 धावांची खेळी, त्यामध्ये 3 षटकार 4 चौकाराच्या मदतीने या धावा त्याने उभारल्या. रन आहे 57. नवीन फलंदाज चरण म्हात्रे माफ करा, नावामध्ये रन आहेत, समोर च लागलाय. रन करावे लागतील कारण आता बॉल कमी आहे तुमच्याकडे शिल्लक. बंटी आहे स्ट्रायकिंग एंडला, चरण आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. बोल तयार. फटका हवेत खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय आणि पहा स्ट्रेच करत असताना एक अप्रतिम झेल तिथे टिपलाय कुणाल तारेकरच्या माध्यमातून. फलंदाज बाद. थँक्यू. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर किरण पाटील यांनी भरपूर मेहनत घेतली ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी आणि तेवढेच दिग्गज असे खेळाडू आहेत, तेवढेच चांगले समालोचक आहेत, परंतु जबाबदारीने ही स्पर्धा आपल्यासमोर ठेवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं. इथे एक मोठा धक्का बसलाय टीम कोपरोलीला. फुलर लेनचा बॉल, मोठा फटका येत असताना वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. बॉल सीमा पार. हा येतोय उत्तुंग षटकार. त्रेसष्ट धावा मैदानामध्ये गेल्या गेल्या चरणच्या बॅटमधून रन येत आहेत. मी मगाशीच उल्लेख केला, नावामध्ये रन आहेत, रन करावे लागतील आणि चरणने ते करून दाखवले. एक षटकार त्याच्या बॅटमधून येतोय. चांगली फलंदाजी. यावेळेला बीट केलं. पिचिंग झाल्यानंतर थोडंसं खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी, पानबुडी सारखा बॉल थोडासा खाली राहत गेला. विकेट किपरच्या हातामध्ये येतोय डॉट बॉल. शेवटचा चेंडू पहिल्या 17 मधला, पहिल्या डावामधला. टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचं. टीम बामणडोंगरी आणि त्याचबरोबर टीम कुशल 11 सारसोळे. रुद्रांश 11 बामणडोंगरी
यावेळेला चांगला बॉल शरीरावर आदळलाय का हे पाहावं लागेल. तत्पूर्वी एक रन हो शरीरावर आदळलाय. पंचांचा इशारा येतो लेग बाईज. अवांतरच्या स्वरूपामध्ये रन इथे खात्यामध्ये ऍड होईल अशा पद्धतीने पहिलं सत्र इथे संपलंय. 64 धावा फलकावर लागलेल्या आहेत. 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 65 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचंय बाबा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगावला. 65 टू विन. 13ची सरासरी गाठायची. दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करण्यासाठी टीम बाबा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव मैदानामध्ये उतरेल. आणि या कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करूया. हिंदीतून तुमच्या समोर समालोचनासाठी येतील संदीप पाटील मॅन फ्रॉम मुरबी. पण तत्पूर्वी जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिथे केला जाईल टॉस. इकडे नाणेफेक सुरू करण्यापूर्वी कालच आम्हाला सूचना केलेली आहे गडगे सरांनी की आंतरविभाग जो आहे ते आम्ही बघतो, बाह्य विभाग तुम्ही बघा. आणि म्हणून त्या सूचनेचा आदर करून मी या ठिकाणी जे पाहुणे उपस्थित आहेत, खरं म्हणजे आपली भारतीय संस्कृती फार प्राचीन आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव. त्याप्रमाणे इथे काही अतिथी आता देवाच्या रूपानं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तेव्हा त्यांचा सन्मान करण्याकरता मी आमच्या उलवे गावातील एक डॅशिंग युवक कार्यकर्ता सतीश संभाजी पाटील यांना विनंती करतोय आपण या पाहुण्यांचा आणि आदर सत्कार करायचा आहे. सर्वप्रथम उद्योजक आणि ओवळे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मदन शेठ पाटील यांचा आम्ही सन्मान करू इच्छितो. तेव्हा मदन शेठ पाटील तुम्हाला विनंती असणार आहे आपण त्या ठिकाणी चालायचं आहे आणि या सत्काराचा आपण स्वीकार करायचा आहे. सतीश संभाजी पाटील मदन शेठ ओवळ्याचे त्यांचा सन्मान करतायत. धन्यवाद या सन्मानाचा आपण स्वीकार केल्याबद्दल. त्यानंतर आपल्या तरघर गावातील आणखी एक उद्योजक, खरं म्हणजे मदन शेठ असतील किंवा यशवंत ओळेकर असतील, हे अगदी उद्योग क्षेत्रामध्ये फार आता नावाजलेले आहेत. तेव्हा त्यांना देखील मी विनंती करतोय आपण त्या कक्षामध्ये चालायचं आहे, नाणेफेक कक्षामध्ये, आणि आपला देखील सन्मान सतीश संभाजी पाटील करताहेत त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. यशवंत ओवळेकर. त्यानंतर मोरावे गावचे दिलीप शेठ पाटील यांना देखील मी विनंती करतोय आपण त्या कक्षामध्ये चालायचं आहे. आपला देखील त्या ठिकाणी यथोचित असा सन्मान होणार आहे. सतीश पाटील यांनाच विनंती असणार आहे. आता ते सगळे सन्मान आहेत या आपल्यात शोभा असते या ठिकाणी आपण करणार आहोत आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे. तर मोरावे गावातील एक अतिशय आदरणीय असं व्यक्तिमत्व दिलीप शेठ यांचा देखील इथे सन्मान झालेला आहे. आणि ओवळे गाव म्हटल्यानंतर त्या गावामध्ये विशेषतः क्रिकेटचं समालोचन असेल, गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, याच्यामध्ये ज्याने अगदी उच्च शिखर गाठलेलं आहे असे रवींद्रजी म्हात्रे यांना देखील विनंती आहे. बरं ठीक आहे, ते म्हणतात की नंतर सत्काराकडे आम्ही येऊ. ठीक आहे, धन्यवाद. तुर्तास या अतिथी कक्षामध्ये जे जे बसलेले आहेत त्या सगळ्यांचं मी आयोजकांतर्फे सहर्ष स्वागत करतोय. आणि पुन्हा एकदा जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. तसंच हर्षद नाईक हे देखील त्यांना मी विनंती करतोय, त्यांचं इथे आगमन झाल्याचं कळतंय. तेव्हा हर्षदजी नाईक या आपण आणि इथे अतिथी कक्षामध्ये आणि बसायचं आहे. ठीक आहे, चला जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. हॅलो. तर एक विशेष सूचना आहे. बामणडोंगरे आणि सारसोले आयोजकांच्या वतीने सूचना आहे की 5 मिनिटांमध्ये जर आपण टॉससाठी आला नाही तर 4 षटकांचा सामना राहील, याची नोंद आपण घ्यायची आहे. ही सूचना आहे कारण नियम अतिशय कडक आहेत या स्पर्धेचे. आपण जाणून घ्या. आमचे तेजस म्हात्रे येत आहेत, सारसोले संघाचे संघटक देखील इथे येत आहेत. तर टॉस बॉक्समध्ये नक्कीच टॉस केला जाईल.
तर इकडे आता सारसोळे विरुद्ध बामणडोंगरी हा जो सामना आता सुरू होणार आहे तत्पूर्वी नाणेफेक करण्याकरता दोन्ही संघ इथे आलेले आहेत. मी आदरणीय प्रकाश शेठ पांडुरंग पाटील यांना बरं ठीक आहे. चला सिकंदर पाटील चला आपण नाणेफेक करून घ्या. सारसोळे विरुद्ध बामणडोंगरी. तर टॉस बॉक्समध्ये टॉस होतोय. इकडे मदन शेठ पाटील ओळे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य यांनी या स्पर्धेकरता रोख रुपये 5,000ची देणगी या ठिकाणी दिलेली आहे. मी आयोजकांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतोय आणि त्यांना धन्यवाद देतोय आणि त्यांचे आभार देखील व्यक्त करतोय. धन्यवाद मडवी सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. सर्वप्रथम गणपती बाप्पाला नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून या स्पर्धेकडे बोलतोय. संजीवनी 40+ रॉयल स्पोर्ट व अमोल नीरज स्मृती उल्वे सन्माननीय आयोजक रुपेश शेठ पाटील यांच्या विद्यमानातून पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रुपेश शेठ पाटील यांच्या विद्यमानातून साकारलेली स्पर्धा आमचे मित्र किरण पाटील यांचे आभार व्यक्त करून बोलतोय सामन्याकडे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा पहिला सामना श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव विरुद्ध कोपरोली उरण या दोन संघांमध्ये रंगतोय. सूरज तो सुबह के सत्र में तमाम आए हुए क्रीड़ा रसिकों का स्वागत करते और चलते मैदान की तरफ आज के दिन का पहले दौर का है पहला मुकाबला. एक तरफ श्री सद्गुरु सीमेंट सप्लायर पारगांव तो दूसरी तरफ हम देख रहे हैं कोपरोली उरण. इनके बीच में एक बिग फाइट. तो अगला मैच यहां पर हम देखेंगे रुद्रांश 11 बामणडोंगरी और उनके साथ खेलेगी कुशल 11 सारसोले. इनके बीच में मैच होगा. लेकिन इस समय यहां पर 65 रनों के लक्ष्य को ध्यान में रखते हुए यहां से उतरे बल्लेबाज, लेकिन एक के बाद एक विकेट ऐसे गिरते जा रहे हैं टीम श्री सद्गुरु सीमेंट सप्लायर पारगांव के. ये दूसरा झटका. धन्यवाद सूरज. तो बिल्कुल काफी बड़ी प्रतियोगिता हम देख रहे हैं. ऐसे में देखा जाए तो यहाँ आने के बाद इस टूर्नामेंट के प्यार में पड़े ऐसी इतनी लुभावने वाली यह प्रतियोगिता हम यहाँ पर देख रहे हैं कि विका का मैदान के ऊपर. लेकिन आज हमारा साथ यहाँ पर दे रहे हैं बिल्कुल जिनके कंधों के ऊपर काफी जिम्मेदारी हमारे महागुरु MD गडगे सर यहाँ पर उपस्थित हैं. उनका भी स्वागत है. वॉइस ऑफ महाराष्ट्र हम जिन्हें देख रहे हैं कुणाल जी दाते सर यहाँ पर उपस्थित हो चुके हैं. और बिल्कुल अभी अभी जिनका आगमन हो चुका है रविंद्र मात्रे सर यहाँ पर आए हैं. उनका भी हार्दिक स्वागत है. लेकिन उल्वे में जब भी कमेंट में जो भी कमेंटर आता है तो बिल्कुल जिनका आशीर्वाद लेना भूलते नहीं है वो हमारे मडवी सर भी यहाँ पर उपस्थित है. मडवी सर स्वागत आपका भी. लेकिन इस समय यहाँ पर बल्लेबाज कुणाल ने काफी लॉफ्टेड हिट खेला है. फाइन लेग के ऊपर से एक शानदार छक्का. केतन मेहर आउट होने के बाद प्रफुल्ल मोकल ने भी जल्दी मैदान छोड़ा. लेकिन उसके बाद
बात करें तो कुणाल तारेकर और रोशन मेहर यहाँ पर खेल रहे हैं, लेकिन कुणाल तारेकर ने अपना जज्बा यहाँ पर बिल्कुल दिखाया है। इस चेक बिल्कुल पूरी आमच्या उलवा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि आमच्या उलवे गावातील एक आदर्श असं व्यक्तिमत्व श्रीयुत नारायण पांडुरंग मढवी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी त्यांचं शाब्दिक सुमनानं सहर्ष स्वागत करतो आहे। नारायण पांडुरंग मढवी उलवे। तो पहले ओवर का महज खेल समाप्त हो चुका है। 5 ओवर में बिल्कुल यहाँ पर देखा जाए तो 65 रनों का लक्ष्य को पूरा करना है। ऐसे में देखा जाए तो पहला ओवर जिस तरह से कुपरोली उरम टीम के गेंदबाज चरण म्हात्रे ने फेंका, और पहला ओवर क्या निर्णायक फेंका है। P1 के अंदर सिर्फ 7 रन खर्च किए, 7 में भी एक बड़ा छक्का था और 2 विकेटें बिल्कुल चरण म्हात्रे ने प्रस्थापित किए। बात करें तो बल्लेबाजी में भी चरण आए थे, 6 रनों का योगदान उन्होंने भी दिया था, लेकिन जो 64 रनों के टारगेट को यहाँ पर सर पुन्हा एकदा तुम्हाला अडथळा निर्माण करतोय। या ठिकाणी उद्योजक यशवंत ओळेकर यांनी या सिरीजसाठी मालिका वीरासाठी टीव्ही देण्याचं जाहीर केलेलं आहे। धन्यवाद ओळेकर। क्या बात है, बिल्कुल दानशूर दाताओं का जितना भी शुक्रिया अदा करे उतना कम है, क्योंकि देने की दानत बहुत कम लोगों में होती है और उसमें से हमारे आज के अतिथि मेहमान, स्वागत है आपका भी। तो जरूर यहाँ से 64 रन जो बने हैं कुपरोली उरम टीम के स्कोर कार्ड के ऊपर, उसमें निखिल ने नायाब पारी खेली थी। 16 गेंदों में 39 रनों की शानदार बल्लेबाजी इस मैदान के आज सुबह के सत्र में खेली थी, और उसी की बदौलत यहाँ पर एक 64-65 का टारगेट खड़ा कर पाए, लेकिन 65 को जवाब देते हुए एक बेहतरीन हिट आया रोशन मेहर के बल्ले से, शानदार छक्का। तो बिल्कुल यहां पर रोशन मेहर एक बड़ा हिट दागते हुए नजर आए हैं। यदि इसी तरह की बल्लेबाजी रहती है तो बिल्कुल ये टारगेट जो है वो टारगेट निश्चित रूप में यहां पर अचीव किया जा सकता है, क्योंकि जिस तरह से यहां पर बल्लेबाजी सदगुरु सीमेंट सप्लायर इस सीजन में काफी अच्छे फॉर्म में चल रही है। कुणाल तारेकर, केतन मेहर, प्रफुल्ल मोकल, ऐसे कई खिलाड़ी, रोशन, ऐसे कई खिलाड़ी इस टीम में अपना जज्बा हमेशा दिखाते नजर आते हैं। इसमें देखा जाए तो यहाँ से एक शानदार स्ट्रोक खेलने की कोशिश जरूर की थी, कारपेट का इस्तेमाल नजर आया, 1 रन जरूर मिला। स्कोर 1 से यहाँ पर आगे आता हुआ तकरीबन 14 रनों के ऊपर। पारगांव की बात करें तो निश्चित रूप में हमारे आनंद जी तारेकर, एक बेहतरीन फोटोग्राफर, आनंद फोटोग्राफी, तो उनका भी स्वागत है। लेकिन ऐसे भी देखा जाए तो यहाँ से गेंदबाजी में जिस तरह से प्रहलाद म्हात्रे का इस्तेमाल किया है दूसरी ओवर में, तो देखना है कि प्रहलाद म्हात्रे यहाँ पर कमबैक दे पाएंगे अपनी टीम के लिए। और ये देखिए क्या बड़ा हिट, लाजवाब, ये इससे क्या कहते हैं टाइमिंग, और बेहतरीन फाइंग खेला 6 रनों के लिए। पुन्हा एकदा आमच्या उलवेत गावातील नारायण मढवी यांचे छोटे बंधू जगदीश पांडुरंग मढवी यांचं देखील अतिथी कक्षामध्ये आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो आहे। तसंच सुरेश जाधव मढवी उलवे आपल्यालाही आयोजक आमंत्रित करतायत, तेव्हा आपण इथे अतिथी कक्षामध्ये येऊन बसायचं आहे। सुरेश जाधव मढवी, तसंच भूषण नाईक, आपणही या ठिकाणी यायचं आहे। आपल्यालाही आग्रहाचं या ठिकाणी निमंत्रण आहे, अतिथी कक्षामध्ये येऊन बसायचं आहे। भूषण नाईक उलवे। तो कुणाल तारेकर यहाँ पर छक्के के बाद डॉट खेलते हुए नजर आए हैं। बिल्कुल हमारे साथ एक बेहतरीन स्कोरर मोरावे से हैं, प्रणय म्हात्रे हमारे साथ जुड़ चुके हैं स्कोरिंग में, और बिल्कुल यहाँ पर उनके स्कोर में देखा जाए तो 0 ऐसा कॉम्बिनेशन है कुणाल का, लेकिन अब यहाँ पर फिर से एक बार 0 आया है। ऐसा लगा था कि ये 6 आता है तो बिल्कुल मिलता जुलता हो पाएगा, लेकिन ऐसा हुआ नहीं। गेंदबाज उतने चालाक है
कि उन्हें पता है कि आप जो छक्का उन्होंने दागा है तो मेरे अंदर भी वो क्षमता है कि मैं भी उन्हें डॉट गेंद निकाल सकता हूं। और बिल्कुल यहां से डॉट निकाली प्रहलाद मात्रे ने। स्कोर यहां से रुका हुआ है इस समय 20 के ऊपर। 65 रनों का पीछा करना है श्री सतगुरु सीमेंट सप्लायर पारगांव के लिए। बिल्कुल श्री सतगुरु सीमेंट सप्लायर पारगांव की बात करें तो हमारे कन्हैया शेठ पाटिल जिनका काफी बड़ा नाम है, तो उनका भी हम स्वागत करते हैं कन्हैया शेठ पाटील का। राष्ट्रभाषेचे समालोचक आमच्या कोमडभुजे गावातील श्रीयुत हरिश्चंद्र भगत यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। तो बिल्कुल हरिचंद भगत साहब का भी स्वागत है। लेकिन इस समय फिर से एक बार, और ये देखिए क्या उखाड़ा है यहां पर डंडा। बिल्कुल यहां से कुणाल तारेकर को दिखा दिया है यहां पर पॉइलिन का रास्ता। जीतने के लिए समीकरण की बात करें तो 45 चाहिए, क्योंकि 65 का पीछा करते हुए पहले 2 ओवर में रन आ चुके हैं 20 रन। इस ओवर की बात करें तो इस ओवर में प्रसाद म्हात्रे ने रन खर्च किए हैं 13, और 13 में देखा जाए तो बिल्कुल 2 छक्के हैं। तो कहीं ना कहीं यहां पर देखा जाए तो पूरी तरह से पीछे की तीनों गेंदें लाजवाब निर्णायक रूप में यहां पर फेंकी थी। काफी बड़ा कमबैक देने की कोशिश प्रसाद ने की है। तो ऐसे में देखा जाए तो अब समीकरण धीरे धीरे बदलता हुआ नजर आ रहा है। 15 के रन रेट के हिसाब से अब इन रनों को बनाने हैं टीम श्री सतगुरु सीमेंट सप्लायर पारगांव के लिए। 18 गेंदे 45 रन। लेकिन गेंदबाजी में देखना है चरण मात्रे का इस्तेमाल फिर से एक बार किया गया है। जिन्होंने पहला ओवर फेंका था P1 के अंदर उन्होंने सिर्फ 2 रन खर्च किए थे, 7 रन खर्च किए थे और 2 सफलताएं प्राप्त की थी। उसी गेंदबाज का इस्तेमाल यहां पर तीसरे ओवर में किया गया है। ये प्लानिंग है बिल्कुल, क्योंकि हर एक कप्तान यही सोचता है जब भी पहला गेंदबाज अच्छा ओवर फेंकता है तो निश्चित रूप में तीसरा ओवर उन्हीं के पक्ष में जाता है। लेकिन ऐसे में यहां पर चरण मात्र फिर से एक बार तैयार। सामने बल्लेबाज है रोशन मेहर, जिनके बल्ले से काफी बड़ा छक्का जरूर देखा है। लेकिन ऐसे में अब रोशन मेहर के ऊपर काफी आशाएं हैं। बिल्कुल पूरी तरह से भरोसा होगा टीम पारगांव के लिए। इस पिछे गेंद जगह से खेलने का प्रयास, लेकिन इस समय शॉट में बिल्कुल 1 ही रन मिल सकती है। ऐसे में देखा जाए तो 1 रनों के साथ देखा जाए तो स्कोर में 1 की वृद्धि होती हुई 21 के ऊपर। इक्का दुक्का से यहाँ पर फर्क नहीं पड़ सकता है टीम कोपरोली उरन के लिए। यदि इस मैच में हावी होना है, मैच को बनाना है तो बड़े ही टफ खेलना बेहद जरूरी होगा, क्योंकि यहां से एक तरफ पूरी तरह से पारगांव टीम के सामने से गेंदें कम होती जा रही है। लेकिन इस मर्तबा उठाने की कोशिश, लॉन्गर के ऊपर से खेला हुआ एक बेहतरीन बिग हिट 6 रन। तो देखिए इस बल्लेबाज की तरफ अब, क्योंकि आयु थोड़ी सी कम और बिल्कुल यहां से देखा जाए तो आत्मविश्वास काफी तगड़ा दिखाई दे रहा है। बिल्कुल चरण म्हात्रे के ऊपर दागा बेहतरीन बिग हिट। लेकिन फिर से एक बार चरण म्हात्रे तैयार खेलने के लिए था। इस समय भूषण ने फिर से एक बार उठाया है लेफ्ट हिट, गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। है क्योंकि ये हमेशा लड़ना जानते हैं, क्योंकि इतने जल्दी हार मानने से में से ये टीम नहीं है। और बिल्कुल देखिए क्या संघर्ष हो रहा है। 3 खिलाड़ी यहां पर निर्णायक आउट होने के बाद आए हुए बल्लेबाज 5वें नंबर के ऊपर भूषण पाटिल, क्या आक्रामकता का रूप धारण किया है। बैक टू बैक 2 छक्के। जिस चरण ने पहले ओवर में क्या लाजवाब चरण डाले थे, सिर्फ 7 दिए थे, उसी गेंदबाज को यहां पर आसमान दिखाते हुए बैक टू बैक 2 छक्के। उठाने की कोशिश, गेंद हवा में, देखना है खिलाड़ी कैच के नीचे, लेकिन क्या ये कैच होगा। लेकिन बिल्कुल निखिल
मात्र ने यहां पर लिया कैच और इसी के साथ भूषण पाटिल के पारी का तो भूषण यहां पर बिल्कुल बैक टू द डगआउट। लेकिन इस समय आप जीतने के लिए समीकरण की बात करें तो 13 गेंदों का महज खेल अभी भी इस गेंद के बाद बिल्कुल पानी की मांग बिल्कुल मैदान के अंदर हो चुकी है। तो जरूर हमारे संयोजककर्ता बिल्कुल अंदर जाएंगे। 12 प्लेयर बिल्कुल उनके लिए काम है। तो दोनों 12 प्लेयर आप रेडी होना है अंदर जाने के लिए इस गेंद के बाद। तो स्कोर है इस समय 33 रन, 65 का पीछा करते हुए अब 32 की दूरी है। आधा फासला मानो यहां पर तय होता हुआ दिख रहा है। अब आधा फासला यहां पर तय करना है। बची भी 13 गेंदों में चरण की अंतिम गेंद आने की कोशिश देखना है। पंगॉक में अच्छी फील्डिंग, लेकिन एक ही रन यहां पर मिल सकती है। दूसरी की कोशिश लेकिन मना किया। ऐसे में 3 ओवर का महज खेल समाप्त हुआ। 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर है 33 रन। अब जीतने के लिए 34 रन अब जीतने के लिए बची भी 12 गेंदें और 31 रन चाहिए। हॅलो. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय शैलेश नामदेव मोकल, स्वर्गीय व्ही डी पाटील, स्वर्गीय उदय रघुनाथ पाटील, स्वर्गीय अमोल मुरलीधर पाटील, स्वर्गीय नीरज नितीन म्हात्रे या सगळ्यांच्या स्मृतीस मी पुन्हा एकदा आजच्या दिवशी विनम्र अभिवादन करतोय. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तो बिल्कुल यहां पर देखा जाए तो काफी अच्छा इक्वेशन बता रहे हैं हमारे स्कोरर प्रणय म्हात्रे कि देखा जाए तो जब पहले बल्लेबाजी मोरा यहां पर उरन कोपरोली कर रही थी तो 3 ओवर में उनका भी टोटल था 36। अब जवाब देते हुए पारगांव टीम का स्कोर है 34, यानी कि मानो 2 रन वो पीछे है। लेकिन अब यहां पर जो रन बनाए थे पीछे में जिस तरह से कोपरोली ने, अब उन्हें चेस करना है यहां पर पारगांव को। 12 गेंदें अब 31 की दूरी है। सामने बल्लेबाज है जरूर यहां पर रोशन मेहर को हम देख रहे हैं, लेकिन दूसरे खिलाड़ी हम यहां पर देख रहे हैं प्रवीण मोकल को जो 6ठे नंबर के ऊपर आ चुके हैं। लेकिन गेंदबाजी में ओवर में तब्दीली की गई है। निखिल म्हात्रे का इस्तेमाल यहां पर किया है जिन्होंने शानदार कैच लिया था भूषण का, और बल्लेबाजी भी की थी। तो 39 रनों की नायाब पारी भी खेली थी इस खिलाड़ी ने। लेकिन इस बीच ये गेंद पल्ले का अंदरूनी हिस्सा लगते हुए विकेट कीपर ने इस गेंद को गैदर किया। रनों की कोई यहां पर गुंजाइश नहीं है। डॉट गेंद की समाप्ति निखिल द्वारा। आत्मविश्वास के साथ इस वक्त निखिल गेंदबाजी करते हुए दिखाई दे रहे हैं, लेकिन सामने बल्लेबाज है रोशन मेहर। अभी नहीं तो कभी नहीं, जो करना है अभी करना है, क्योंकि यहां से देखा जाए तो अब 11 गेंदें सिर्फ बची हुई है। उठाने की कोशिश और ये देखिए बेहतरीन बड़ा हिट, 6 रन। तर मित्रांनो, आजच्या संपूर्ण दिवसामध्ये जो काय नाश्ता लागेल किंवा फ्रूट लागेल त्याची संपूर्ण व्यवस्था
मोरावे गावातील दानशूर व्यक्तिमत्व श्रीयुत दिलीप शेठ पाटील यांच्या सौजन्याने होणार आहे. तेव्हा दिलीप शेठ पाटील मोरावे गाव, मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. क्या बात है, बिल्कुल अन्नदाता सदा सुखी भव. तो बिल्कुल उनका हम शुक्रिया अदा करते हैं, लेकिन गेंद शायद गुम हुए हैं, तो चलो गेंद का इंतजाम कीजिए. किरण जी पाटिल, प्रतीश पाटिल और पूरे संयोजन करता हमारे यहाँ पर अच्छी यहाँ पर टूर्नामेंट इस समय उपस्थित किए हैं. काफी शानदार कप यहाँ पर हम देख रहे हैं और अच्छी अच्छी टीमें इस समय खेलते हुए. स्कोर है इस समय 40 रन. अब जीतने के लिए 10 गेंदे 25 रन. बल्लेबाज रोशन मेहर के ऊपर काफी आशाएं हैं. निखिल की गेंद राइट आर्म ओवर द विकेट. इस पीछे गेंद स्कोर पॉइंट के रीजन से इस गेंद को खेलने की कोशिश, अच्छा फील्डिंग का प्रयास थर्ड मैन में, लेकिन दूसरे की यहाँ पर कोशिश भी सक्षम हुई और बिल्कुल यहाँ पर 2 रन प्राप्त करते हुए रोशन मेहर. ऐसे में देखा जाए तो स्कोर 2 से आगे आता हुआ तकरीबन 42 रन. अब 9 गेंदे जीतने के लिए 23 रनों की जरूरत है. 9 गेंदे 23 रन. एक आध बड़ा हिट रन और गेंदों के बीच का जो फासला है उन्हें कम कर सकता है. बिल्कुल यहां पर एक निर्णायक मोड में यह मुकाबला चला जा रहा है, क्योंकि आज के सुबह का सत्र का पहला मुकाबला एक रोमांच के साथ आगे बढ़ रहा है. कौन जीतेगा अभी भी इसका फैसला यहां पर हुआ नहीं है, क्योंकि अभी भी यहां पर मुकाबला बैलेंस दोनों तरफ से दिखाई दे रहा है. एक तरफ रोशन लड़ रहा है तो दूसरी तरफ गेंदबाज यहां पर संघर्ष कर रहा है. इस बीच गेंद को छोड़ दिया, जाने दिया, नाप लिया था पूरी तरह से रोशन मेहर ने कि यह गेंद बिल्कुल वाइड हो सकती है. और ऐसे में देखा जाए तो सैंडी पालकर अंपायर के रूप में हम देख रहे हैं, इनकी ओर से वाइड का इशारा. अतिरिक्त के रूप में 1 रन की बढ़ोतरी. टीम का टोटल 1 से आगे आता हुआ 43 रन. अब 8 गेंद 9 गेंदे 22 रन मारने की कोशिश, लेकिन इस मरतबा शॉर्ट मैन बिल्कुल तैनात थे. लेकिन ऐसे में देखा जाए तो यहां से 1 ही रन मिल सकती है. इसमें देखा जाए तो 1 रनों के साथ स्कोर 1 से यहां पर तब्दील होता हुआ 44 रनों के ऊपर. अब 8 गेंदे 21 रनों की दूरी, 8 गेंदे 21 रन. प्रवीण मोकल इस समय स्ट्राइक को रोटेट करेंगे. बहुत देर बाद नॉन स्ट्राइक एंड के ऊपर एक खिलाड़ी खड़ा था, उन्होंने पूरी तरह से हर एक गेंद को नाप लिया होगा, जाना होगा कि गेंदबाज किस तरह से गेंदबाजी कर रहा है. तो बिल्कुल देखना है क्या उसका फायदा उठाएंगे प्रवीण. लेकिन गेंदबाजी में निखिल मारने की कोशिश, उठाने का प्रयास, देखना है कवर के माध्यम से खेलने का प्रयास. बिल्कुल यहां पर सक्षम होता हुआ दिख रहा था, लेकिन ऐसे में अच्छी फील्डिंग, बिल्कुल दोनों के बीच में टकराव जरूर हुआ, लेकिन फिर भी यहां पर रन तो पूरे किए 3. और इन 3 रनों के साथ स्कोर यहां से आगे आता हुआ 47 रन. तो प्रतीश वहां पर है. यस, गेंद गई सीमा पार 4 रनों के लिए. धन्यवाद प्रतीश. विडी पाटिल स्मृति स्टैंड में की तरफ वो गेंद गई थी और बिल्कुल काफी ध्यान था, लेकिन बिल्कुल यहां पर 4 रन मिले प्रवीण मोकल को और 4 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 47 रन, 48 रन. अब 7 गेंदे 17 रन. आप देखिए मुकाबले की रोमांचता, मुकाबले की गरिमा यहां पर बदलती भी दिखाई दे रही है. 7 गेंदे 17 आने की कोशिश देखिए. काफी बड़ा हिट खेलने का इरादा जरूर था, लेकिन इतना पावरफुल स्ट्रोक लगा नहीं. बिल्कुल बल्ले के बीचों बीच यहां पर आया नहीं, क्योंकि गेंदबाज भी शातिर थे. ऐसे में 1 ही रन मिली. इसी 1 रनों के साथ में है 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है. 4 रनों के साथ स्कोर की बात करें तो 65 रनों का पीछा करते हुए श्री सदगुरु सीमेंट सप्लायर पहुंच चुके हैं 49 रनों के ऊपर. अब जीतने के लिए 6 गेंदे महज 16 रनों के दरकरार. तर पाटील सर, पुन्हा एकदा तुम्हाला काही सेकंदाकरता मी थांबवून ठेवतोय. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, वाक्य आहे, हस्तस्य दानम भूषणम. हाताला दान हे भूषण आहे. सत्यम कंठस्य भूषणम, कंठाला सत्य भूषण आहे. त्याप्रमाणेच आमच्या गावातील आणखी एक दानशूर व्यक्तिमत्व चिरंजीव चेतन संजय पाटील उलवा यांच्याकडून या स्पर्धेकरता रोख रुपये 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. मी चेतन संजय पाटील तुमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय.
धन्यवाद मडवी सर, बिल्कुल काफी योगदान है इस विभाग में। सभी मान्यवरों का सभी का स्वागत। लेकिन ऐसे में आप इस मैदान के अंदर कौन सी टीम किसका स्वागत करेगी, क्योंकि देखा जाए तो यहां से मुकाबला काफी रोमांच के साथ जा रहा है। देखिए, एक तरफ 65 रनों का पीछा करते हुए शुरुआत में काफी गमचक हो चुकी थी टीम श्री सतगुरु सीमेंट सप्लायर पारगांव की, लेकिन बीच में काफी अच्छी पारी खेली कुणाल तारेकर ने। कुणाल आउट होने के बाद रोशन मेहर यहां पर टूट पड़े, लेकिन यहां से देखा जाए तो भूषण ने अच्छा साथ दिया। भूषण आउट होने के बाद अब रोशन मेहर का साथ दे रहे हैं प्रवीण मोकल। ऐसे में अब 6 गेंदे 16 रनों की दरकरार। 6-16 का समीकरण देखना है। 2 बड़े हिट मैच को यहां पर पूरी तरह से बदलाव ला सकती है, लेकिन ऐसे में 2-3 निर्णायक गेंदे इस मैच में फिर से एक बार कोपरोली उरण टीम के लिए संजीवनी का काम कर सकती है। लेकिन क्या होगा मैदान के अंदर, अंपायर से कुछ बातचीत यहां पर होती हुई नीरज राणौत सर और सैंडी पालकर सर यहां पर अंपायर की भूमिका में हम देख रहे हैं। काफी खूबसूरती के साथ इस मैदान को सजाया गया है। आयोजनकर्ताओं की जितनी सराहना की जाए उतनी कम है। देखिए किस तरह से यहाँ पर स्टैंड उपलब्ध किए हैं, लेकिन सबसे बड़ा स्टेज यहाँ पर इस मंच हम यहाँ पर देख रहे हैं। ये विशेषता इस टूर्नामेंट की सही मायने में सम्माननीय पनवेल कृषि उत्पन्न बाजार समिति के संचालक रुपेश जी पाटिल उल्वे, इनकी जितनी सराहना की जाए उतनी कम है। पूरी तरह से इस टूर्नामेंट का लाइव कवरेज 24 लाइव इवेंट्स के माध्यम से दिखाया जा रहा है। शान और शौकत से टूर्नामेंट क्या होती है, इसका जीता जागता उदाहरण इस उल्वे के मैदान के ऊपर हम देख रहे हैं। ऐसे में देखा जाए तो 6 गेंदे 16 रनों की दरकरार। गेंदबाजी में यहां पर हम देख रहे हैं अंकुर म्हात्रे को, लेकिन सामने बल्लेबाज प्रवीण मोकल। इस बीच एक गेंद सीमा पर 6 रन। 6 गेंदे 16 की दरकरार। ऐसे में 5 गेंदे 10 की दरकरार अब आ चुकी है, क्योंकि ये पारगांव टीम है। देखा जाए तो यही पारगांव टीम यानी कि सोनिया के तालीम में खेली है, नरेश गायकवाड़ के तालीम में खेली है, आकाश तारेकर, ऐसे कितने नाम लिए जाए। और लेकिन यहां से देखा जाए तो आप इस समय पूरी तरह से प्रवीण मोकल आक्रामकता का रूप धारण करने की कोशिश कर रहे थे, लेकिन गेंद को छोड़ दिया। रोशन मेहर यहां पर अंपायर से कुछ बातचीत, लेकिन ऐसे में अंपायर भी हमारे जगह के ऊपर स्थिर है। ऐसे में देखा जाए तो यहां से डॉट गेंद की समाप्ति। एक डॉट गेंद पूरी तरह से यहां पर संजीवनी का काम कर सकती है कोपरोली उरण टीम के लिए। 4 गेंदे अब 10 रनों की दरकरार। यहां पर के रोशन मेहर दिलासा दे रहे हैं प्रवीण के लिए, लेकिन ऐसे में मिसफील्ड, लेकिन बाउंड्री लाइन की तरफ यहां पर गेंद को रोकने का प्रयास किया, लेकिन थ्रो थोड़ा सा खराब था। बैकअप अच्छा मिला, लेकिन तब तक 2 रन लेने में सफल हुए बल्लेबाज प्रवीण। ऐसे में 2 रनों के साथ स्कोर 2 से आगे आता हुआ तकरीबन 57 रन। अब 3 गेंदे जीतने के लिए 8 रन, 3 गेंदे 8 रनों की दरकरार। एक बड़ा हिट मैच को पूरी तरह से खुला कर सकता है श्री सतगुरु सीमेंट सप्लायर पारगांव के लिए, लेकिन एक का डॉट गेंद यहां से मैच के ऊपर अंदर आने की कोशिश बिल्कुल हो सकती है, क्योंकि देखा जाए तो मुकाबला दोनों तरफ से यहां पर चल रहा है। दोनों तरफ से आग यहां पर लग चुके हैं मैदान के अंदर, लेकिन मुकाबला जीतेगा कौन? आज के सुबह के सत्र में काफी शानदार मुकाबला इस मैदान के अंदर देखने को मौका यहां पर पूरी तरह से मिल रहा है। ऐसे में देखा जाए तो किस तरह से लड़ना चाहिए, इसका उदाहरण ये दोनों टीमें दिखा रहे हैं। गेंदबाज अंकुर म्हात्रे के ऊपर पूरी तरह से भरोसा है, जिम्मेदारी के साथ उनके ऊपर यहां पर जिम्मेदारी सौंपी है कप्तान ने, लेकिन भरोसा है प्रवीण के ऊपर पारगांव के लिए। लेकिन ऐसे भी देखा जाए तो यहां से बिल्कुल चूकने वाले ही थे, क्योंकि गेंद सामने गिरने के बाद टप्पा उछलने वाला था। तो ऐसे गेंद यदि आपको पकड़नी है तो गेंद के ऊपर आपको छलांग लगानी होती है, लेकिन यहां पर चूके फील्डर, गेंद गई सीमा पर 4 रनों के लिए। तो ऐसे में देखा जाए तो ये चौका काफी महंगा पड़ सकता है प्रणय, क्योंकि ये चौका किसी भी हालात में बचाना था, लेकिन बचा नहीं पाए। आप देखिए 2 गेंदे 4 रनों की दरकरार है, तो 2 गेंदे 4 रन। इस टूर्नामेंट का रूल है कि कंपलसरी चेसिंग,
तो बिल्कुल ये 4 रन आपको बनाने ही है, कौन से भी हालात में इन 4 रनों को पूरे करने हैं। लेकिन गेंदबाज निखिल क्या रोक पाएंगे, लेकिन बिल्कुल नहीं, गेंद गई सीमा रेखा के बाहर। 6 रन, 10 का दम यहां पर दिखाया है श्री सतगुरु सीमेंट सप्लायर पारगांव टीम के बल्लेबाज प्रवीण मोकल, रोशन मेहर ने यहां पर क्या लाजवाब विनिंग पारी खेली है, बेहतरीन। रुपेश पाटील भाईंनी केला आयोजन क्रिकेट सामन्यांचा, संजीवनी 40+ 11 संघाने आयोजन केला